नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या माहितीपूर्ण सत्रात स्वागत आहे. आज आपण थ्री फेज इलेक्ट्रिकल पॉवर कशी मोजली जाते याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपल्या आजूबाजूला जी मोठी मोठी यंत्र आहेत, कारखाने आहेत, हे सगळे ज्या थ्री फेज सिस्टमवर चालतं त्यातली वीज नेमकी मोजतात कशी? हे इतकं सरळ का नाहीये? चला ह्या मागची कारणं आणि त्याचं उत्तर शोधूया. कोणत्याही थ्री फेज सिस्टमला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तिची वायरिंग कशी आहे हे पाहणं. आणि यासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात. एक आहे स्टार आणि दुसरी आहे डेल्टा. बरं, मग काय फरक आहे ह्या दोन्हींमध्ये? तर बघा, स्टार कनेक्शनमध्ये ना तिन्ही फेज एका कॉमन पॉइंटला जोडलेले असतात, त्यालाच न्यूट्रल पॉइंट म्हणतात. या उलट डेल्टा कनेक्शनमध्ये तिन्ही फेज एकमेकांना जोडून एक बंद त्रिकोणी आकार तयार करतात. यात असा कोणताही न्यूट्रल पॉइंट नसतो. हाच यांच्या रचनेतील मुख्य फरक आहे. आता या आकृत्या बघा, म्हणजे सगळं चित्र लगेच स्पष्ट होईल. डावीकडच्या स्टार कनेक्शनमध्ये तो मधला न्यूट्रल पॉइंट एकदम स्पष्ट दिसतोय, आणि उजवीकडे बघा, डेल्टा कनेक्शनमध्ये तारांची एक त्रिकोणी बंद रचना दिसतेय. हाच तो फरक आहे जो आपण मगाशी बोललो. ओके, तर आतापर्यंत आपण सिस्टमची रचना कशी असते ते पाहिलं. पण जेव्हा आपण म्हणतो की पॉवर मोजायची आहे, तेव्हा आपण नेमकं काय मोजत असतो? कारण तुम्हाला माहिती आहे का की इलेक्ट्रिकल पॉवरचे पण वेगवेगळे प्रकार असतात. चला तेच पाहूया. ही संकल्पना समजून घेण्यासाठी हा पॉवर ट्रायंगल किंवा शक्तीचा त्रिकोण खूप महत्वाचा आहे. हा त्रिकोण आपल्याला सांगतो की एकूण विद्युत शक्ती ही खरं तर 3 वेगवेगळ्या शक्तींनी मिळून बनलेली आहे, आणि या त्रिकोणाची प्रत्येक बाजू त्यातील एका शक्तीचं प्रतिनिधित्व करते. तर यातला सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. नावातच आहे, ही ती पॉवर आहे जी ॲक्टिव्हली काम करते. म्हणजे समजा पंखा फिरवणारी किंवा बल्ब लावणारी शक्ती. सोप्या भाषेत सांगायचं तर याच शक्तीचे पैसे आपण आपल्या बिलात भरतो. आता पुढचा प्रकार आहे रिॲक्टिव्ह पॉवर. ही जरा वेगळी आहे. ही थेट काम नाही करत, पण मोटरसारख्या उपकरणांमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी, म्हणजे कामासाठी आवश्यक वातावरण तयार करण्यासाठी ती खूप गरजेची असते. आपण तिला एक प्रकारची सपोर्ट करणारी ऊर्जा म्हणू शकतो. आणि मग येते ॲपरंट पॉवर. ही म्हणजे सर्किटमधली टोटल पॉवर, म्हणजेच ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर यांचं मिश्रण. पॉवर ट्रायंगलमध्ये जसा कर्ण असतो ना, तशीच ही एकूण शक्ती आहे जी दोन्ही प्रकारच्या शक्तींना स्वतःमध्ये सामावून घेते. आता हे थोडं टेक्निकल वाटेल, पण हे खूप सोपं आहे. या पॉवर ट्रायंगलमुळे आपल्याला या 3 शक्तींमधला गणिती संबंधही कळतो. यात कॉस फाय नावाचा एक घटक असतो, ज्याला पॉवर फॅक्टर म्हणतात. तो आपल्याला सांगतो की आपली सिस्टीम किती एफिशियंटली, म्हणजे किती कार्यक्षमतेने वीज वापरत आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपण सिस्टमची रचना समजून घेतली, पॉवरचे प्रकारही पाहिले, पण आता प्रश्न हा आहे की ही पॉवर मोजायची कशी? आणि यावर एक खूप हुशारीचं उत्तर आहे, 2 वॅटमीटर पद्धत. नावातच सगळं आहे. एवढी मोठी थ्री फेज सिस्टम मोजायला फक्त 2 वॅटमीटर लागतात. ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपी पद्धत आहे, जी अचूकपणे पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते. आणि ही पद्धत वापरायला तर अगदीच सोपी आहे. यात फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, पहिल्या वॅटमीटरचे म्हणजे P1चे रीडिंग घ्या. दुसरी पायरी, दुसऱ्या वॅटमीटरचे P2चे रीडिंग घ्या. आणि तिसरी पायरी, या दोन्ही रीडिंगची फक्त बेरीज करायची. हेच तर या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. एवढी गुंतागुंतीची थ्री फेज सिस्टीम आणि एकूण पॉवर मोजण्याचं सूत्र किती सोपं आहे बघा. एकूण शक्ती म्हणजे P1 अधिक P2. बस, इतकं सरळ आणि सोपं. बरं, तर आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता थोडक्यात सगळं आठवूया आणि ह्या सगळ्या ज्ञानाचं प्रत्यक्षात महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. तर ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? तर ही जी 2 वॅटमीटर पद्धत आहे ना, ती खूपच अष्टपैलू आहे. कारण लोड कसाही असो, बॅलन्स्ड असो किंवा अनबॅलन्स्ड, ही पद्धत तुम्हाला नेहमी अगदी अचूक रिझल्ट देते. आणि म्हणूनच पॉवर मोजण्यासाठी ही एक स्टँडर्ड आणि विश्वासार्ह पद्धत मानली जाते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. ठीक आहे, आपल्याला आता पॉवर कशी मोजायची ही कळलं,
पण या ज्ञानाचा उपयोग आपण अधिक चांगली, अधिक कार्यक्षम इलेक्ट्रिकल सिस्टीम बनवण्यासाठी कसा करू शकतो? कारण जेव्हा आपण अचूकपणे मोजू शकतो, तेव्हाच आपण ऊर्जेचा वापर सुधारू शकतो. यावर नक्की विचार करा.